राधे राधे विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जुलै ते डिसेंबरपर्यंतचे महत्त्वाचे दिवस जे परीक्षेमध्ये विचारले जातात ते आपण बघणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते जून दरम्यानचे जे महत्त्वाचे दिवस आहेत ते बघितले होते, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्याल। तर आता आपण 1 जुलैपासून ते 31 डिसेंबरपर्यंतचे दिवस कोणते आहेत ते बघूया। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर कराल। तर चला सुरू करूया व्हिडिओला। पहिला प्रश्न, राष्ट्रीय डॉक्टर दिवस केव्हा असतो? तर राष्ट्रीय डॉक्टर दिवस हा 1 जुलै रोजी असतो। अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन केव्हा साजरा केला जातो? तर मित्रांनो, अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन हा 4 जुलै रोजी असतो। जागतिक लोकसंख्या दिवस केव्हा असतो? तर जागतिक लोकसंख्या दिवस हा 11 जुलै रोजी असतो। आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस केव्हा असतो? तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस हा 18 जुलै रोजी असतो। कारगिल विजय दिवस केव्हा साजरा केला जातो? मित्रांनो, कारगिल विजय दिवस हा 26 जुलै रोजी आपण साजरा करतो, कारण याच दिवशी म्हणजेच 26 जुलै 1999 रोजी भारताने पाकिस्तानसोबत झालेलं कारगिल युद्ध जिंकलं होतं, म्हणून आपण हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करतो। आंतरराष्ट्रीय वाघ दिवस केव्हा असतो? तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय वाघ दिवस हा 29 जुलै रोजी असतो। महाराष्ट्र राज्याचा महसूल दिन केव्हा असतो? तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचा महसूल दिन हा 1 ऑगस्ट रोजी असतो। हिरोशिमा दिवस केव्हा असतो? तर मित्रांनो, हिरोशिमा दिवस हा 6 ऑगस्ट रोजी असतो। 6 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमा या शहरावर अणुबॉम्ब हल्ला केला होता, म्हणून या दिवशी म्हणजे 6 ऑगस्ट रोजी हिरोशिमा दिवस असतो। जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस केव्हा असतो? तर मित्रांनो, जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस 9 ऑगस्ट रोजी असतो। मित्रांनो, अमेरिकेनं जपानच्या नागासाकी या शहरावर 9 ऑगस्ट 1945 रोजी अणुबॉम्ब हल्ला केला होता। पहिला हल्ला हा 6 ऑगस्ट रोजी जपानच्या हिरोशिमा या शहरावर केला होता। त्यानंतर 3 दिवसांनी म्हणजेच 9 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने जपानच्या नागासाकी या शहरावर अणुबॉम्ब हल्ला केला होता। आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि विश्व हत्ती दिवस केव्हा असतो? तर राष्ट्रीय युवा दिन हा 12 जानेवारी रोजी असतो आणि आंतरराष्ट्रीय युवा दिवस हा 12 ऑगस्ट रोजी असतो आणि विश्व हत्ती दिवससुद्धा 12 ऑगस्ट रोजी असतो। भारतीय स्वातंत्र्य दिन केव्हा असतो? तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे, तर भारत हा 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला, म्हणून हा दिन स्वातंत्र्य दिन म्हणून आपण साजरा करतो। तर सद्भावना दिन केव्हा असतो? तर सद्भावना दिन हा भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त हा दिन साजरा करतो। तर हा दिवस 20 ऑगस्ट रोजी असतो। राष्ट्रीय क्रीडा दिन केव्हा असतो? तर राष्ट्रीय क्रीडा दिन मित्रांनो 29 ऑगस्ट रोजी असतो। 29 ऑगस्ट रोजी भारताचे माजी हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आपण हा दिवस साजरा करतो। राष्ट्रीय शिक्षक दिन केव्हा असतो? तर मित्रांनो, राष्ट्रीय शिक्षक दिन आपण 5 सप्टेंबर रोजी साजरा करतो। 5 सप्टेंबर रोजी भारताचे माजी पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवशी आपण राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा करतो। जागतिक साक्षरता दिन केव्हा असतो? तर मित्रांनो, जागतिक साक्षरता दिन हा 8 सप्टेंबर रोजी असतो। जागतिक दहशतवाद विरोधी दिन केव्हा असतो? तर जागतिक दहशतवाद विरोधी दिन हा 11 सप्टेंबर रोजी असतो। राष्ट्रीय हिंदी दिवस केव्हा असतो? तर मित्रांनो, इथे लक्ष द्या, जागतिक हिंदी दिवस हा 10 जानेवारी रोजी असतो, तर राष्ट्रीय हिंदी दिवस हा 14 सप्टेंबर रोजी असतो। आंतरराष्ट्रीय लोकतंत्र दिन आणि राष्ट्रीय इंजिनियर्स दिवस केव्हा असतो? तर आंतरराष्ट्रीय लोकतंत्र दिन आणि राष्ट्रीय इंजिनियर दिवस हा 15 सप्टेंबर रोजी असतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर कराल। तर चला वळूया प्रश्नाकडे। जागतिक ओझोन दिवस केव्हा असतो? तर जागतिक ओझोन दिवस हा 16 सप्टेंबर रोजी असतो। जागतिक पर्यटन दिन केव्हा असतो? तर जागतिक पर्यटन दिन हा 27 सप्टेंबर रोजी असतो। आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस केव्हा असतो? तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस हा 2 ऑक्टोबर रोजी असतो।
जागतिक शिक्षक दिन केव्हा असतो? तर जागतिक शिक्षक दिन हा 5 ऑक्टोबर रोजी असतो. मित्रांनो इथे लक्ष द्या. राष्ट्रीय शिक्षक दिन केव्हा असतो? तर 5 सप्टेंबर रोजी आणि जागतिक शिक्षक दिन केव्हा असतो? तर 5 ऑक्टोबर रोजी. भारतीय वायुसेना दिवस केव्हा असतो? तर मित्रांनो भारतीय वायुसेना दिवस हा 8 ऑक्टोबर रोजी असतो. आंतरराष्ट्रीय बालिका दिन केव्हा असतो? तर मित्रांनो इथे लक्ष द्या. राष्ट्रीय बालिका दिन हा 24 जानेवारी रोजी असतो, तर आंतरराष्ट्रीय बालिका दिन हा 11 ऑक्टोबर रोजी असतो. जागतिक विद्यार्थी दिन केव्हा असतो? तर मित्रांनो जागतिक विद्यार्थी दिन हा 15 ऑक्टोबर रोजी असतो. मित्रांनो 15 ऑक्टोबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती आणि भारताचे विख्यात अंतराळशास्त्रज्ञ APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्म हा 15 ऑक्टोबर 1931 रोजी झाला आणि त्यांचा मृत्यू 25 जुलै 2015 रोजी झाला. विश्व खाद्य दिवस केव्हा असतो? तर विश्व खाद्य दिवस मित्रांनो 16 ऑक्टोबर रोजी असतो. संयुक्त राष्ट्र दिन आणि जागतिक पोलिओ दिन केव्हा असतो? तर मित्रांनो संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना ही 24 ऑक्टोबर 1945 रोजी झाली, म्हणून 24 ऑक्टोबर या दिवशी संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो आणि जागतिक पोलिओ दिन हा सुद्धा 24 ऑक्टोबर रोजी असतो. राष्ट्रीय एकता दिवस केव्हा असतो? तर मित्रांनो राष्ट्रीय एकता दिवस हा भारताचे पहिले गृहमंत्री आणि तसेच भारताचे पहिले उपपंतप्रधान म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आपण 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिवस साजरा करतो. राष्ट्रीय शिक्षण दिन केव्हा असतो? तर राष्ट्रीय शिक्षण दिन हा 11 नोव्हेंबर रोजी असतो. तर मित्रांनो इथे लक्ष द्या. राष्ट्रीय शिक्षक दिन हा 5 सप्टेंबर, तर राष्ट्रीय शिक्षण दिन हा 11 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. राष्ट्रीय बालदिन केव्हा असतो? तर मित्रांनो राष्ट्रीय बालदिन हा आपण भारताचे माजी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त 14 नोव्हेंबर रोजी आपण राष्ट्रीय बालदिन म्हणून साजरा करतो. संविधान दिन आणि राष्ट्रीय दूध दिन केव्हा असतो? तर मित्रांनो संविधान दिन आणि राष्ट्रीय दूध दिन हा 26 नोव्हेंबर रोजी असतो. मित्रांनो इथे लक्ष द्या. भारताच्या संविधान सभेने भारताचे संविधान हे 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले आणि भारताच्या संविधान सभेने भारताचे संविधान हे 26 जानेवारी 1950 रोजी लागू केले. तर मित्रांनो जागतिक दूध दिन हा 1 जून रोजी असतो, तर राष्ट्रीय दूध दिन हा 26 नोव्हेंबर रोजी असतो. जागतिक एड्स दिन केव्हा असतो? तर जागतिक एड्स दिन हा 1 डिसेंबर रोजी असतो. विश्व कॉम्प्युटर साक्षरता दिन केव्हा असतो? तर मित्रांनो विश्व कॉम्प्युटर साक्षरता दिन हा 2 डिसेंबर रोजी असतो. जागतिक दिव्यांग दिन केव्हा असतो? तर जागतिक दिव्यांग दिन हा 3 डिसेंबर रोजी असतो. भारतीय नौसेना दिन केव्हा असतो? तर भारतीय नौसेना दिन हा 4 डिसेंबर रोजी असतो. विश्व मृदा दिन केव्हा असतो? तर मित्रांनो विश्व मृदा दिन हा 5 डिसेंबर रोजी असतो. विजय दिवस केव्हा असतो? तर मित्रांनो विजय दिवस आपण 16 डिसेंबर रोजी साजरा करतो. मित्रांनो आपण हा दिवस का बरं साजरा करतो? कारण 16 डिसेंबर 1971 रोजी भारत पाकिस्तान युद्धामध्ये भारतानं विजय मिळवला होता, म्हणून या दिवशी म्हणजे 16 डिसेंबर रोजी आपण विजय दिन साजरा करतो. गोवा मुक्ती दिन केव्हा असतो? तर मित्रांनो गोवा मुक्ती दिन हा 19 डिसेंबर रोजी असतो. मित्रांनो गोवा हा 19 डिसेंबर 1961 रोजी पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त झाला, म्हणून 19 डिसेंबर हा दिवस गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय गणित दिवस केव्हा असतो? तर मित्रांनो राष्ट्रीय गणित दिवस हा 22 डिसेंबर रोजी असतो. मित्रांनो राष्ट्रीय गणित दिवस का बरं साजरा केला जातो? तर मित्रांनो भारताचे गणिताचे जादूगार म्हणजेच भारताचे महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिवशी आपण दरवर्षी 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस साजरा करतो. श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म तमिळनाडूतील इरोड येथे 22 डिसेंबर 1887 रोजी झाला होता. राष्ट्रीय किसान दिन केव्हा असतो? तर राष्ट्रीय किसान दिन हा 23 डिसेंबर रोजी असतो. मित्रांनो भारताचे 5वे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त आपण दरवर्षी किसान दिन साजरा करत असतो. राष्ट्रीय ग्राहक अधिकार दिन केव्हा असतो? तर राष्ट्रीय ग्राहक अधिकार दिन हा 24 डिसेंबर रोजी असतो. विद्यार्थी मित्रांनो आपला हा आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.
तर चला वळूया शेवटच्या प्रश्नाकडे. सुशासन दिवस केव्हा असतो? तर सुशासन दिवस हा 25 डिसेंबर रोजी असतो. भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 25 डिसेंबर या दिवशी आपण सुशासन दिवस साजरा करत असतो. धन्यवाद.